तुलसी श्री सखी शुभे पापहरणी पुण्यदे नमस्ते नारद मुने नारायणी महाप्रिये। नमस्कार सर्वांचे भक्तिभाव आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानली जाऊन तिची पूजा केली जाते। एवढेच नव्हे तर आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीला खूप महत्त्व दिले जाते। तुळशीच्या रोपातील गुणांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची औषधे निर्माण केली जातात। भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये तुळशीच्या रोपाला आरोग्यदायी म्हटले गेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे रोप कसे, कधी आणि कुठे लावायचे हे बघणार आहोत। वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेने ठेवल्यास घरात नेहमी सुख समृद्धी राहते। तुळशीचे रोप लावण्याची दिशा महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी योग्य पद्धतीने लावण्यालाही महत्त्व आहे। हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते। गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे आणि तुळशीची विष्णुप्रिय म्हणून पूजा केली जाते। तसेच आपल्या मराठी महिन्यांनुसार कार्तिक महिना हा तुळस लावण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो। चला तर आता बघूया तुळशीचे रोप वृंदावन किंवा कुंडीत कसे लावावे। तुळस लक्ष्मीचे रूप असल्याने तुळस लावण्याच्या आधी मातीमध्ये सुपारी आणि रुपयाचं नाणं, हळद, कुंकू, अक्षदा वाहून ठेवायचं। नंतर तुम्ही आणलेली तुळशीचे रोप वृंदावनमध्ये लावावे आणि त्यावर माती टाकावी। सोबतच तुळस हिरवीगार राहण्यासाठी हळदीचे पाणी किंवा हळद मातीवर टाकावी। हळद अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे मातीतील जीवजंतू नाहीसे होतात। तुळशीचे वृंदावन आपल्या घराच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्य दिशेला असायला पाहिजे। तुळशीचे वृंदावन घराच्या छतावर ठेवू नये। या तुळशीचे पाने हिरवी असतात तिला रामा तुळस म्हणतात आणि ज्याच्या पानांचा रंग गडद असतो तिला श्यामा किंवा कृष्ण तुळस म्हणतात। दोन्ही प्रकारची तुळस घरासाठी शुभ मानली जाते, परंतु घराच्या अंगणात एकच तुळस असायला हवी। वास्तुशास्त्रामध्ये तुळशीला रविवारी आणि एकादशीला जल अर्पण करू नये आणि तोडू नये, कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते। तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील बिंदू मानलं जातं। तुळशीच्या रोपाची पूजा नियमित करावी आणि तुळशीजवळ दिवाही लावावा। व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओबरोबर। धन्यवाद।